माझं नाव जाधव प्रथमेश. तर आज आपण बोलणार आहे फ्रीबी म्हणजे ज्या मोफत योजना भेटत्या. माझं स्क्रिप्ट इकडं आहे नेमकी. तर आज आपण ही फ्रीबीज ही भारताला लागलेली जे डायरेक्ट कॅश देत्या, म्हणजे जी लाडकी बहीण योजना किंवा ज्या योजना आहे त्या डायरेक्ट कॅश सरकारच्या स व्य साठ्यातून डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जात्या. इलेक्शनच्या आधी जी ती पार्टी डायरेक्ट 10,000 आता बिहारमध्ये इलेक्शन झालं तर 10,000 रुपये डायरेक्ट सामान्य महिलेच्या अकाउंटवर किंवा एक प्रमुख महिलेच्या कुटुंबात प्रमुख महिलेच्या अकाउंटवर 10,000 रुपये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात आले. त्याच्यामुळं विरोधी पक्षाला खूप तोटा झाला. आणि विरोधी पक्षाला तोटा झाला म्हणजे 10,000 रुपये तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर आले 5 वर्षांनी डायरेक्ट असे 10,000 रुपये दर वर्षाला येणार का ते नाही माहिती, पण 10,000 आले. एक गरीब माणूस हा डायरेक्ट असं भावनेच्या भरात मतदान करतो. हे तेवढ्यापुरते ते मतदान विकत घेतलं जातं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. काही चुकलं तर एखादा शब्द चुकलं तर मला माफ करा. लाडकी जर ती योजना म्हणल्यावर हे मग इलेक्शन फेअर नाही होत असं मला म्हणणं आहे या फ्रीबीजच्या नादात. दुसरी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किती फ्रीबीज योजना चालू आहे. माझ्या सगळ्या फ्रीबीज योजनांना ज्या मोफत योजना आहे त्यांना विरोध नाही. पहिली योजना चालू आहे लाडकी बहीण योजना. ही आपल्या महाराष्ट्रात देत नव्हतं कोणी. लाडकी बहीण योजना हे डायरेक्ट आत्ता चालू केलं आहे. पात्र महिलांना आर्थिक मदत ही लाडकी बहीण योजना. तर दुसरी आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आरोग्य विमा सुविधा. ही एक चांगली योजना आहे, हिला माझा विरोध नाही. म्हणजे ही मला चांगली वाटते, आरोग्यासाठी देऊ शकते. दुसरी आहे शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती, मुलींसाठी फ्री शिक्षण म्हणता तर तेचा सुद्धा चांगली इनिशिएटिव्ह आहे. मुलीसाठी फ्री शिक्षण हे चांगली गोष्ट आहे. दुसरी आहे पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण. तरी शेतकऱ्यांसाठी ही सुद्धा चांगली एक योजना आहे. तर दुसरं आहे कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करा, शेतकऱ्याची कर्जमाफी करा. तर ही चांगली योजना आहे. पण त्याच्यात एक ऑब्जेक्टिव्ह ठेवतो मी, जे शेतकरी गरजू शेतकरी त्यांची एक सर्वे करून त्यांची कर्जमाफी करा. असं कोणत्या ऐरेगेरेला कर्जमाफी नका करू. काही शेतकरी असे आहे तर ते फक्त कर्ज घेत्या, कर्ज फेडते नाही, कर्ज थकीत ठेवत्या. सरकार बदललं का ते त्यांचं कर्ज माफ होतं. तर हे एक तिथं तोटा होऊ राहिला. आणि लाडकी बहीण योजनेतसुद्धा काही लाडक्या बहिणी त्यांचे मोठाल्या गाड्यासुद्धा की त्यांनासुद्धा 1,500 रुपये भेटून राहिली. आणि मध्ये एक सर्वे आला तर ते काहीतरी फेक लोकांनीसुद्धा पैसे घेतले होते. तर ही योजना खूप अवघड आहे. आणि भारत सरकार आपल्याला PM किसान पात्र 6,000 रुपये प्रतिवर्षी देतं. आता 6,000 प्रतिवर्षी शेतकऱ्याला प्रतिवर्षी PM किसान हे 6,000 काहीच होत नाही. पण जाऊन द्या बा, शेतकऱ्याचं एकदम बिकट परिस्थिती, शेतकऱ्याला 6,000 रुपये भेटतं प्रतिवर्षाला. तर हे काही लई नाही, पण भेटते तर चांगली गोष्ट. पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या. शेतकरीच तुम्हाला पैसे देईन व्याजाने. हे पण चांगली गोष्ट. शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव द्या, शेतकऱ्याचा माल तुम्ही एक्सपोर्ट करा. तशी तुम्ही परिसर तयार करा की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे. शेतकऱ्याला तुम्हाला कर्ज देईन सरकारला डायरेक्ट, हे मी लिहून देतो. तर दुसरी आहे आयुष्यमान भारत PM योजना, पात्र कुटुंबांना 5 लाख रुपये आरोग्य संरक्षण. तर ही एक चांगली योजना आहे, हिला माझा विरोध नाही. दुसरे आहे PM घर बांधण्यासाठी, घर कर्जासाठी व घर बांधण्यासाठी PM मंत्री आवास योजना. तर ही एक चांगली योजना आहे. घर बांधण्यासाठी जे गरीब लोक आहे गरीब नाही आपण म्हणू नाही शकत, जे आर्थिक दृष्ट्या कमजोर लोक आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे. तर अशी काही लोक आहे ज्यांच्याकडे द्राक्षाचे बाग आहे, त्यांनी बंगले बांधलेले आणि त्यांनी आता डायरेक्ट खोल्या गेले, घरकुल गेले. ती त्याच्यातच येते ते नाही माहिती. परत PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, सौर ऊर्जेसाठी अनुदान आणि मोफत वीज लाभ. तर ही एक चांगली इनिशिएटिव्ह, ही एक चांगली योजना आहे.
सौर ऊर्जा आपल्याला कार्बन झिरो इंडिया बनवायचं आहे 2030 नाही, आपल्याला जेवढं लवकर कार्बन झिरो इंडिया बनवतील पर्यावरणासाठी चांगलं आहे आणि आपल्या भारत देशासाठी सुद्धा चांगलं आहे. कोळसा कमी होईल, प्रदूषण कमी होईल. तर दुसरी आहे मनरेगा, ग्रामीण भागात 100 दिवस रोजगार हमी. तर ही एक चांगली योजना आहे मनरेगा. दुसरी आहे म्हणजे ही जे बेरोजगार आहे त्यांना सरकार 100 दिवस रोजगार हमी देतं. तर PM विश्वकर्मा योजना, कारागिरांसाठी प्रशिक्षण, टूलकिट आणि कर्ज सुविधा. तर ही एक चांगली योजना आहे. म्हणजे जे बेरोजगार त्यांना काहीतरी स्किल शिकून देते आणि टूलकिट देते किंवा प्रशिक्षण देऊन कर्ज मुद्रा योजना आहे, या चांगल्या योजना आहे. दुसरे आहे प्रधानमंत्री जनधन योजना, शून्य शुल्क बँक खाते. तर ही योजनेचं नाही माहिती. तर दुसरी आहे उज्ज्वला योजना, पात्र महिलांसाठी LPG कनेक्शन. तर ही एक चांगली योजना आहे, LPG कनेक्शनसुद्धा के. तर आपण LPG कनेक्शनच्या एक तुम्ही अनुदान द्या त्याचे. गोबर गॅससाठी अजून अनुदान द्या, गोबर गॅस वाढवा, तर ते होईल. हां, आणि लाडकी बहीण योजनेवर बोलायचं झालं तर लाडकी बहिणीबद्दल योजनेबद्दल बोलायचं झालं तर लई लाडक्या बहिणी, माझ्या बहिणी तर त्या देवाभाऊला नाव नाही ठेवणार, देवाभाऊची बाजू घेते ना, मला खूप वाईट बोलते. तर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रासाठी. तर ती 1500 रुपये देते. ते 1500 रुपये काही लई नाही या जगात, आत्ताच्या जगात जे ती स्थिती चालू आहे. तेल आपलं इथं तेल डायरेक्ट 114 आणि पेट्रोल ते काही म्हणा जायले 100 120च्या पार नाही, 150-200पर्यंतच आहे. हे सरकार फक्त आपल्याला विकत घेऊ राहिलं, एवढं डोक्यात धरा. विकत घेऊ राहिलं म्हणजे आपले मानसिक 1500 रुपये देऊन आपल्याला मतदान करायला लावून राहिलं. कोणतं सरकार असो, काँग्रेस असो, BJP असून कोणतं असो, तुम्ही त्यांच्या कामावर मतदान करा. तुम्हाला 1500 रुपये येत्या किंवा 1500 रुपये येत्या, मग तुमचं सगळं चांगलं नाही चालणार. तुम्हाला 1500 रुपये चांगली गोष्ट आहे, लाडक्या स्त्रियांसाठी, माझ्या बहिणीसाठी चांगली योजना आहे. पण एक त्याचा तोटा पण आहे, लाडक्या भावासाठी योजना नाही आहे. डायरेक्ट कंपन्या आहे ना महाराष्ट्रात, सगळ्या कंपन्या गुजरात तिकडंच चालले. आणि आपण कोणत्याच सरकारला विरोध नाही करत, पण महाराष्ट्रात एखाद्या अशा महाराष्ट्र राज्य हा सगळ्यात देश शब्द वापरला, महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात प्रगतशील राज्य आहे. मग महाराष्ट्रात अजून कंपन्या आल्या तर आमच्यासारख्या बेरोजगार इंजिनियरायला अजून चांगली नोकरी ऑपॉर्च्युनिटी भेटतील, स्किल बेस ऑपॉर्च्युनिटी भेटतील. तुमच्या भावायला, लाडक्या बहिणीच्या भावायला घरी बसावं लागेल. जर तुमचा भाऊ चांगला उद्योग असला तर तुमचा सक्का भाऊ तुम्हाला 1500 काय तुमच्यासाठी लाख रुपयेसुद्धा पुरवणी देऊ शकतो. तुमचा भाऊ तुमच्यासाठी गरज आहे, सरकारची काहीच गरज नाही राहणार. तर एकच सांगणं आहे, तर लाडकी बहीण योजनेतसुद्धा वाईट नाही, पण खरं सांगायचं झालं तर आम्हाला नोकरी नाही आणि लाडक्या बहिणीला नोकरी नाही. लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटू राहिले आणि लाडक्या भावासाठी काहीतरी करावं सरकारला. म्हणा 18,000 रुपये वर्षाला भेटा दे तुम्हाला. ही KYC तुम्हाला ह्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं ना, मी लय अडचणीत येईल, त्याच्यामुळं माफ करा. व्हिडिओत काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा. आणि लाडक्या बहीण योजने तर तुमचं लाडक्या भावांना माझं एक विचार नाही, तुमचं काय मत ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या लाडक्या बहिणीला सुद्धा तुमचं काय मत आहे लाडक्या बहीण योजनेवर आणि बेरोजगारीवर, भारत देशाच्या सध्याच्या स्थितीवर, तर ते तुम्ही कमेंटमध्ये मत मांडू शकता. आणि ह्या भावाचे काही जर शब्द चुकले असतील तर माफ करा. रामकृष्ण हरी.